आपल्या नवीच्या शिवरीमध्ये इशायाऊ ए, चा जो बुक आहे त्याच्या थर्ड चॅप्टर मध्ये आपण बघू. ए, आपला चॅप्टर जो आहे तो ऍक्च्युली कंटिन्युएशन आहे मागच्या वेळेच्या चॅप्टरचा, जिकडे आपण ऑलरेडी बघितला होता डिस्ट्रक्शन, टेम्पलचं डिस्ट्रक्शन जो झाला होता त्याचे जे नेबुवत होते ते आपण बघायला चालू केले होते. आणि आपण बघू की जसं आपण बोलत आलोय की तनाखचा जो सेपरेशन जो केलेला आहे, तनाखचा जो चॅप्टर्स मध्ये जो सेपरेशन केलेला आहे तो ज्युइश लोकांच्या हातामधनं नाही केलेला आहे, याला तो झालाय नॉन ज्युइश लोकांच्या हातामधनं. मेनली ख्रिश्चन लोकांचे जे त्यांचे जे हे होते, त्यांचे जे पुजारी होते, त्यांनी त्यांनी तो खलाका केलाय. आणि आपण इकडे बघतो की हा चॅप्टर जो चालू होते वर्ड मध्ये की लिहिलाय. माझे की म्हणजे बिकॉज. आणि बिकॉजचा इकडं अर्थ होतो की इकडे लिहिलंय खदलू लखेम मिकोल मीन हा आदाम अशर नशमा बेआपो की बमे निक्षाव हू. आणि इकडं आपण मागच्याला बोललो होतो की हा जो डिस्कशन आहे तो तो माणसाच्या वरती भरोसा, माणसाला जी लोक बोलतात की हा आम्ही आमचा राबचा ऐकतो आणि आम्ही आमचा राब जो सांगेल ते आम्ही तसं करतो विदाऊट क्वेश्चनिंग, विदाऊट काय, जरी ह्या ज्या गोष्टी आहेत शुल्खान आरोगच्या अगेन्स्ट असतील, जे आलाखोत आपले फाउंडेशन जे आलाखोत आहे त्याच्या अगेन्स्ट असतील, तरी पण त्यांना फरक नाही पडत आणि ते कंटिन्यू करतात त्या मार्गाने. आम्ही आमचा राबचा ऐकतो आणि जेव्हा आम्ही आलो दुसऱ्या कोणाचे फरक नाही पडत. आणि तिकडे आपण ग्राचा फिरूज बघितला आणि तिकडे बोललो की ह्याच्याबद्दल नवी सांगतात ऑलरेडी जेव्हा टेम्पल येईल तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत थांबवायला पाहिजे. आणि नंतर पुढचा जो पसूक आहे तो बोलते की म्हणजे हा पॅराग्राफ जो आहे, हा परशा जो आहे, पहिला वरचा परशा तो कंटिन्युएशन आहे थर्ड चॅप्टरचा. आणि फोर्थ चॅप्टर आपण बघू तो कंटिन्युएशन आहे थर्ड चॅप्टरचा. म्हणजे ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट जर आपण आपल्या ज्युइश लोकांच्या पराशियोच्या प्रमाणे जर आपण जसं डिस्ट्रीब्यूट करतो, परशा पतुखा, परशा गुहा, म्हणजे कुठले कुठले परशा बंद असतात, कुठले कुठले परशा ओपन असतात तोरामध्ये. तर हे जे तीन परशा आहेत ते एकच चॅप्टर म्हणून आले असते की सगळी जी कॉन्सेप्ट जी आहे ती एकत्र कनेक्टेड आहे. या 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 चॅप्टर मध्ये पहिल्या 5 पसुकीमध्ये गमारा आणते मसखत खगिगा मध्ये. तिकडं लिहिते मसखत खगिगा दफ युद्ध आलेत, राशी आणतात तिकडे मसखत खगिगा दफ युद्ध आलेत עמוד ב' 18 קללות קילל ישעיהו את ישראל ולא נתקררה דעתו עד שאמר ירהבו הנער וזקן ונקלע बनिखबाद. 18 खललोत, 18 कर्सेस आपण बघू पहिल्या 5 पसुकीमध्ये. आणि गमारा आपल्या तिकडे एकदम फॅसिनेटिंग गोष्ट सांगते, म्हणजे फॅसिनेटिंग इन टर्म्स ऑफ आश्चर्यचकित करण्याची जी गोष्ट सांगते. बोलते 18 कर्सेस दिल्या, 18 शिव्या दिल्या आणि त्यानंतर ईशाऊ शांत झाले. म्हणजे जसा आपण जर विचार केला, जर मी जे वाचला, म्हणजे जसं बोलतात ना, जोपर्यंत ती शिवी नाही दिली, जी अशी मोठी शिवी होती, तोपर्यंत त्याला बरं नाही वाटला. एकदा त्यांनी ती शिवी दिली मग त्याला बरं वाटलं. तर ऑब्विसली नवीच्या बद्दल आपण बोलतोय आणि आपण डिस्कस करू काय आपल्याला मेफॉसिम सांगतील गमारायचे आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. पण मेन टाइम आपण चालू करू चॅप्टर कंटिन्युएशन. मी चॅप्टर बेत जो आपण ऑलरेडी बघितला होता मागच्या वेळेला. शुभ इकडं पण आतखलामध्ये हे जे हे जे हे जे हा जो नेबुआ जो आहे तो अखाईत यमी, म्हणजे जसं आपण चॅप्टर सेकंड चॅप्टरच्या स्टार्टिंग जसं आपण बघितला होता की तिकडे लिहिलं आहे ה- דבר אשר הדבר אשר היה הדבר אשר חזה ישעיהו בן אמוץ על יהודה וירושלים. חזה בעתיד, אני तिकडनं दुसऱ्या पुस्तक मध्ये लिहिलंय והיה באחרית הימים. אחרית הימים म्हणजे मशियाच्या डेज मध्ये. तर आपण हे पसुकीम बघू. पहिले 5 पसुकीम आपण एक्सप्लेन करू आणि त्यानंतर गमाराकडे परत येऊ आपण. पसुक मध्ये दिलाय की म्हणजे बिकॉज. הנה האדון השם צבאות מסיר מירושלים ומיהודה משען ומשענה כל משען לחם וכל משען מים. אה, ל- इकडे लिहिलं आहे की हशेम एंडच्या दिवसामध्ये, अखारीत यमीमध्ये
यरूशलेम मधनं आणि यहूदा मधनं. म्हणजे यरूशलेम मधनं म्हणजे मलबीम इकडे आणतात यरूशलेम मधनं म्हणजे मेमशेलत यरूशलेम मध्ये, त्याचा अर्थ आहे ईर ममलखा, बोलतात ईर ममलखा. आणि मी यहूदा मी कोल शेवेत म्हणजे सगळ्या श्वतीमधनं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निघून जाणार आहेत. आपण बघू जेव्हा आपण डिस्क्राईब करू, मी वाचीन इकडनं मलबीम आणि एक्सप्लेन करीन. पण बेंताईम आपण पिशात बघू. पाच जे पहिले जे पाच ए, चे- प- टप्पे आहेत, पाच पसुकीम आहेत, त्यानंतर आपण सगळं एक्सप्लेन करू. इकडे थोडासा वाचतो मी, इकडे मलबी म्हणतात אה, מספר איך עברה, איך עוברה השמש האומה בזמן ההוא, ואיך חסרה מכל מיני השלמות המוכרחים להצלחתם. इकडं ऑलरेडी आणतात मलबीम एक्सप्लेन करायला चालू करतात की आपण इकडं बघतोय या पसुकीमध्ये की कसा हा नेशन जो आहे, यरूशलेमचा अर्थ आहे हा नेशन, आणि हा आम म्हणजे आम इस्रायल कोल शेवेत, यांच्यामधनं सगळे कुठल्या कुठल्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गदुला आहेत, म्हणजे जे गोष्टी रिक्वायर्ड आहेत कुठल्या नेशन मध्ये टू बी सक्सेसफुल, की खसरा मכל מיני השלמות, שלמות म्हणजे कम्प्लीटनेस, ग्रेटनेस, המוכרחים להצלחתם. म्हणजे जेव्हा आपण आपण या गोष्टी वाचू मलबीम मधनं, मलबीम एक्सप्लेन करतात करतात खूप ब्युटिफुल एक्सप्लेनेशन करतात. पण दाफका मी आणलंय कारण की बाकीच्या मेफर्शी मध्ये हे जे कॉन्सेप्ट जे आहेत ते थोड्याफार कमी दिसल्या, आणि आपण त्यामुळे बघू. बेनताय मी फक्त शात एक्सप्लेन करतो. इकडे लिहिलं आहे כי הנה האדון השם צבאות מסיר מירושלים ומיהודה משען ומשנה. משען ומשנה इकडं एक अजून एक कलाल आहे, अजून एक रूल आहे नवीच्या मध्ये. जेव्हा पण नवी बोलतात जखार लशोन मेल आणि लशोन फिमेल सेम वर्डला, तेव्हा ते एक्सप्लेन करतात की एक गोष्ट जी आहे ती मोठी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ती छोटी गोष्ट आहे. मिशएन चा अर्थ आहे की जी काठी वापरतात म्हातारी लोक, ज्यांना चालायला डिफिकल्टी होते, त्याला बोलतात मिशेन. मिशेन चा अर्थ आहे मोठी गोष्ट. मिशेना चा अर्थ आहे कुठली दुसरी छोटी गोष्ट काम काय. वकोल मिशान लेखेम वकोल मिशान माई म्हणजे बोलायला मिशान, मिशान लेखेम म्हणजे जे नदीव लोक होती, जे दयाळू लोक जी होती, जे 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 पैसे वगैरे द्यायचे, ती लोक कमी झाली होती. ओ मिशेना देर चखूत व्याताम म्हणजे बोलतात की बाकीचे पण जे छोटे छोटे जे दान धर्म करणार ती पण लोक गेली. आणि मिशान माईम अफिलू पाणी जे देणं दान करणारे लोक होते ती पण यरुशलेम मधनं गायब झाले होते. ए, आपण बघू नंतर बाकीचे पियुषी इकडे जे आणतात त्याच्यामध्ये बेनताय बोलतात इकडे גיבור ואיש מלחמה, שופט, नवी וקוסם וזקן. हे प्रत्येक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पण खसेर आहेत यरुशलेम मधनं. גיבור ואיש מלחמה. גיבור इकडं आणतात מלבים, גיבור גדול כשמשון בגבורתו, ואף לא איש מלחמה מלומד בתכסיסי מלחמה שהוא משנה קטנה. म्हणजे बोलतात गिबोर जो आहे जसा मोठा पॉवरफुल शिमशोन गिबोर सारखा, तो पण खसेर आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट छोटी गोष्ट आहे जो आहे तो माणूस, म्हणजे बोला ना की तुम्ही तो रमातकाल सारखा आहे की जो माणूस शिकलेला आहे. तो माणूस शिकलेला आहे टॅक्टिक्स, वॉरचे टॅक्टिक्स, त्याला टॅक्टिक्स माहिती आहेत कशा करतात, कुठं कशा फॉर्मेशन करतात, कधी कुठं अटॅक करतात, कधी अटॅक करायचा कधी अटॅक नाही करायचा, डिप्लोमॅटिक हे ते. त्याला बोलतात इश मिल्खामा, त्याला वॉर माहिती आहे पण तो स्वतः गिबोर नाहीये, स्वतः गिबोर नाहीये. तर तो मिशेना म्हणजे ती छोटी गोष्ट आहे. स्वतः गिबोर आहे, तो एकटा जाऊन शिमशोना गिबोर सारखा एकटा जाऊन अख्ख्या फिलिस्तीनच्या समोर उभा राहू शकते, तो गिबोर. इश मिल्खामा ज्या माणसाला टॅक्टिक्स माहिती आहेत तो पण खसेर होईल. ए, आणि बोलतात त्याच्यानंतर बोलतात इकडे शोफेत, शोफेत वे नवी म्हणजे शोफेत जो आहे इकडे लिहितात शोफेत के שופט כיהושע וחבריו. म्हणजे
योशुआ बन नून सारखे शोफ्तीम जे होते, शमुएल नबी וחבריו, כן, सगळे ते पण त्यांच्यासारखे कोण नाही असणार आहेत. आणि लिहिलं आहे, त्याच्या अगेन्स्ट इकडे लिहितात וזקן, שופט וזקן, זקן שקטן משופט שהוא משן הקטנה. म्हणजे जकेन जो माणूस म्हातारा माणूस आहे, ज्याला नॉलेज आहे लाईफचा, त्याला माहिती आहे की सर्टन गोष्टी कुठं कुठं लीड करतात, काय होते, त्याला एक्सपिरियन्स आहे लाईफचा. तो शोफेत नाहीये. शोफेत म्हणजे जो माणूस दयान बसते, जसं इकडे लिहितात, जसे इकडे लिहितात मलबीम, की शोफेत जो आहे तो बसते आणि तो लोकांचे प्रॉब्लेम्स, जे फाईट्स आहेत ते तो सॉल्व्ह करते. त्याला बोलतात रिवोताम. बोलतात शोफतीम बेन इश लेरेऊ दिवर रिवोताम. त्यांचे जे फाईट्स, पैशासाठी, पैशाची भांडणे, बाकी दुसऱ्या कुठल्या भांडणं, त्याचे त्याचे भांडणं सोडवायला नाही फक्त जकेन पाहिजे, त्याला तो माणूस जो पाहिजे, त्याला त्याला अंडरस्टँडिंग पाहिजे खूप सारा गोष्टींचा, नाही फक्त हलाखाचा, याला बाकीच्या गोष्टींचा पण. आणि त्याला बोलतो चोफेत, तो मोठा जकेन कथा. त्यानंतर इकडे आणतात नवी के माश्मो. नवी नवी प्रॉफिट प्रॉफिट जे होते ते निघून गेले, ते नव्हते. आणि कोसेम היודע עתידות על פי משפט הכוכבים, שהיא משנה קטנה. म्हणजे ती जी लोक होती ते जसे काय सुख शेल ऍस्ट्रोलॉगर्स होते. ऍस्ट्रोलॉग जे होते ते ऍज पर दी कॉन्स्टिलेशन्स आणि स्टार्स त्यांच्याप्रमाणे ते सांगायचे. נביא וקוסם. שר 50 ונשוא פנים, ויועץ וחכם, חרשים ונבון לחש. इकडं आणतात שר 50. שר 50 म्हणजे ही तफकीद होती. ही ही होती पदवी, की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याला सररा ओ मिश्रा होता. म्हणजे तो मिश्रा जो होता तो होता कवोद. त्याच्यामध्ये त्याला 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 पदवी होती आणि त्या पदवीला मान होता. आणि त्याच्या अगेन्स्ट सांगतात की जे मिशान गदोल, की जे मोठी गोष्ट होती. आणि त्याच्या अगेन्स्ट सांगतात नसोपनीम. नसोपनीम म्हणजे त्या माणसाच्या नावामुळे लोक ऐकायची कुठली कुठली गोष्टी. तेव्हा माणूस काय बोलते, त्या माणसाच्या नावामुळे फक्त ऐकतात. तर पदवी नव्हती, त्याला काय नव्हता. पण तो माणूसचा नसोपनीम म्हणजे त्याच्या 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 नावामुळे आपण बोलतोय जनरेशन जिकडे माणसाच्या नावाला कवोद होता. काय आपण बघू इकडं फायनल तिच्यामध्ये, तिकडं ते आणतात. ए, तिकडं तेव्हा बोलतात नसोपनीम, ते पण नाही राहणार कोण. त्यानंतर आणतात योएच. योएच बोलतात योआचिम हा योशविम रिशोना बेमलखूत. योआचिम रिशोना बेमलखूत म्हणजे कन्सल्टंट जे होते, जे बसतात सगळ्यात फर्स्ट लाईन मध्ये किंग्सच्या समोर, मिनिस्टर्सच्या समोर, त्यांच्याबरोबर ते लोक डिस्कस करतात. आणि ते सांगतात, म्हणजे हुशार लोक, खूप 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 हुशार लोक, ते पण खसेर होतील, ते पण गायब होतील. आणि बोलतात खाखाम खाराशीम. खाखाम खाराशीम म्हणजे ए, जी लोक इयून, जे लोकांमध्ये इयून आहे. इयून म्हणजे माणूस बसते कुठल्या अभ्यासावरती, आणि नाही फक्त तोराच्या अभ्यासामध्ये बोलतोय, बाकी पण कुठल्या अभ्यास. खाखाम खाराशी म्हणजे जसं काय सायंटिस्ट लोक, जशी काय मोठी जी लोक आहेत, जी बसतात आणि त्याच्यामध्ये खूप हे करतात, डेव्हलप करतात, डीप 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 जाऊन त्याचा अभ्यास करतात. ही जी गोष्ट आहे मलबीम लिहितात, ते ही गोष्ट जी आहे ती अफिलू आलाय. ही गोष्ट जी आहे तोरामधनं आलेली आहे. त्याला बोलतात खाखाम खराशी. मी खराश व मजगेर, जर आपण बघितला होता मेलाखीमच्या चॅप्टर्स मध्ये, लास्ट चॅप्टर मध्ये, खराश व मजगेर, गलूत של खराश व मजगेर, त्याच्यामध्ये बघितलं तर खराश म्हणजे शिनासू खिरशी, म्हणजे तो माणूस जेव्हा बोलायला चालू करते, तो हुशार माणूस, त्यासमोर सगळी लोक जशी काय खिरशीम होतात. त्यांना काय दुसरं ऐकायला येत नाही, त्यांना फक्त ते हुशारी त्यांना ऐकायला येते, आणि जो तिकडं त्यांचं हे संपते. ती लोक पण संपतील, खखाम खराशीम. आणि दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीमध्ये पण बोलतात बेसदे हा इयून वे खोरेश मेलेखेत खोरेश. आणि अजून इकडे आणतात की खखाम खराशीम होऊ शकते जी लोक, ज्या लोकांमध्ये दोन गोष्टीचा खखाम आहे. खखाम खराशी म्हणजे तो सब्जेक्ट मध्ये डीप 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 जाऊन त्याचा अभ्यास करते. ओ जो माणूस स्किल्ड वर्कर आहे, म्हणजे त्याचं काम जो आहे बारकाईने काम आहे, मेटल कटिंगचं काम, बाकीच्या बाकीच्या कुठल्या त्याच्या ह्याच्यामध्ये काम आहेत, डायमंडचा शेप द्यायचा काम, त्याला आपण बोलू शकतो खखाम खराशीम. तो खोखमा पण जो आहे तो पण निघून जाईल. नवोन लाखाश बोलतात इकडं
कुठले कुठले गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू बोलतात, म्हणजे जसं बोलतात ना मोदीन, जसं सिक्रेट्स, त्या सिक्रेट्सच्या गोष्टी ज्या आहेत ते पण निघून जातील. दुसरीकडे गोष्ट आणतात, नवोन लाख असा अर्थ आहे. गमाच्या दिवसामध्ये तिकडे लिहिलं आहे, लोकेशाला मका. लोकेशाला मका म्हणजे तो माणूस, त्याला त्याला फटका लागलाय, कुठं त्याला कुठं मार लागलाय, त्याच्याबरोबर तो बोलते आणि त्याला तो हे करते, त्याला तो बरा करते. त्याच्याने ती गोष्ट पण निघून जाईल. दुसरी गोष्ट लिहितात इकडं मलबी, सोदोत असे सोदोत व्यास गुलोत आम्ही कुबालोत मी पे एल पे. म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तोराच्या, त्या सगळ्यांबरोबर नाही बोलत. त्या गोष्टी बोलतात राव ले तलमीद व खखामा मेवीन मिदातो. खखामा मेवीन मिदातो म्हणजे त्याला सांगतात दोन चार ओळी, आणि त्या खखाम जो आहे तो स्वतःहून समजते. म्हणजे बोलू शकतो आपण इकडं मोठे मोठे मिकुबलीम जे होते, केन रव कदुई, रव मर्दखai शराबी, असे मोठे मोठे जी नावं होते, बेन इश खाय, केन रशाश, यहूदा अफ्तायाक. यहूदा अफ्तायाचं आम्ही पुस्तक संपवलं, पुस्तक नाही संपवला, एक छोटा खेलेक संपवला. त्याच्यामध्ये ते बोलतात आत्म्यांबरोबर, कारण आत्म्यांबरोबर त्यांचं डिस्कशन आहे. ते खखामीम जे आहेत, नवोन लाखाश म्हणजे जो ज्याला समजते कसा बोलतात हळूहळू आवाजामध्ये, ते खखामीम जे आहे ते पण निघून जाते. इकडे लिहिलंय ונתתי נעריהם ותעלולים मशलूबा. इकडं राशी लिहितात नताती नारीम सरेहेम, म्हणजे त्यांचे जे मिनिस्टर्स आहेत, तुमची जी मोठी मोठी लोक जी आहेत, ते होतील ते होतील जी लोक मेनवारीम मी मिना मिचवत. म्हणजे बोलतात जी लोक मिचवत पाळत नाही, छोटी किपा टाकतात डोक्यावरती, आणि त्यांना स्वतःला पाहिजे प्राईम मिनिस्टर बोलतील, तर तशा लोकांना नताती नारीम सरेखेम, म्हणजे ते तुमचे मिनिस्टर होतील, मोठे मोठे मिनिस्टर. तालुलीम यमशुलू बाम, तालेलू यमशलू बाम, राशी पण इकडे आणतात. बने आदम खलाशी, म्हणजे खलाशी म्हणजे त्यांचे तावत जे आहे, त्यांचे जे डिझायर्स जे आहेत, त्यांच्यावरती रूल करतात. आणि एक जी गोष्ट आपल्याला राशी आणतात ते तोरामध्ये, ते आणतात की कोणाला मोशेल बनवते, कोणाला तो रूलर बनवते. हशेम कोणाला पाहिजे, हशेम कोणाला रूलर बनवते, जो स्वतःच्या डिझायर वरती कंट्रोल करते, त्याला हशेम मोठा बनवते. जसा योसेफ चदी, काय तो त्याच्या डिझायर तो कंट्रोल करते, तर हशेम त्याला ममलखा देते, त्याला तो ममशला देते. पण आता कोण होतील रोष ममशला? मेखालेले शबात, बोयले निदोत, हे जे सगळे आवेरोत, मोठे मोठे जे आवेरोत आहेत, खरेतोत बेदीन, याच्या दररोज दर दिवसामध्ये शबात शबात नाही पाळत, हे नाही पाळत, मोठे मोठे जे हे आहेत का, त्यांना त्यांच्या त्यांच्या डिझायरसाठी ते नाही नाही पाळत, ते होतील तुमचे मिनिस्टर्स. म्हणजे समजा सगळा एवढे जे खोखमा आपण डिस्कस केला, काय खखाम खराशीम, नवोन लाखाश आणि येणे ते जेव्हा नाही राहणार, तर काय होईल? तर बोलतात काय राहील? तर बोलतात केनेसेत बेगिवात राम. ते जे लोक जे आहेत ते राहतील, फक्त ते होतील मिनिस्टर्स. नतती नागीम सारेहेम तालुली यमशेलू बा, म्हणजे त्यांचे डिझायर जे आहेत त्यांच्यावरती ते रूल करतील, आणि ते होतील तुमचे मिनिस्टर्स. मोठे मोठे हुशार लोक जे होते ते 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 ते, ते नाही राहणार. וनिगशू העם באיש ואיש ברעהו וירההו הנער בזקן והנקלה והנכבד. म्हणजे इकडं लिहिलं आहे वनिगशू. माझं निगशू, निगशू इकडं इकडं एक्सप्लेन करतात. एक मिनिट हा. क्या राशी इकडे एक्सप्लेन करतात, וניגשם, ניגשם יהיו דחוקים ונגושים זה על זה בתיגור וחירום. पण इकडं दुसरे मफरशीम आहेत, ते एक्सप्लेन करतात की इकडं हा लँग्वेज जो आहे, तो लँग्वेज आहे लाखाचा, तो लँग्वेज आहे प्रेशर आणतात. आणि बोलतात बोलतात निगशू चा हे आहे की सारे मिसिम, म्हणजे रदाक इकडे आणतात, שיהיו נעשה נוגש ושומר בחברו ואפילו קטן וגדול. नोगेशचा इकडे अर्थ आहे, कितीतरी गोष्ट आहेत, काय म्हणजे कितीतरी शब्द वापरतात. एक अर्थ आहे नोगेश, नोगेश दोखेक,
लॉखेच, त्याचा अर्थ असा आहे की दोखेक जो आहे, म्हणजे समजा कोणाच्याकडनं पैसे घेतलेत आणि ते पैसे द्यायची ती वेळ आलेली आहे. त्या पैसे द्यायच्या वेळेला तो जो माणूस ज्याने पैसे दिलेत हलवामध्ये, तो दोखेक करते, तो त्याला प्रेशर करते की त्याचे पैसे परत दे. तर बेसेद लाखाच म्हणजे हा जो लाखात जो आहे, हा जो प्रेशर जो आहे, तो माणसावरती प्रेशर आहे टाइमच्या पहिले. त्याचा टाइम निघून जायच्या पहिले त्याच्यावरती तो प्रेशर आहे. आणि नोगेश जो आहे, म्हणजे हा जो माणूस आहे, तो दुसऱ्या माणसाला काय खयाब पण नाहीये. म्हणजे तो नॉर्मल आहे. इस्हाक इस्हाक काय त्याला खयाब नाहीये. पण दुसरा माणूस त्याच्यावरती प्रेशर देते की त्याच्याकडनं तो पैसे काढ, त्याला प्रेशर करते. कसा? तर बोलतात इकडे सारे मिसिम, माझे सारे मिसिम म्हणजे त्याच्यावरती टॅक्स लागतात. तुम्ही जास्ती काम केला, तुमच्याकडे जास्ती पैसे कापले जातील. का? का माझे 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 का? नोगेश, ज्याला बोलतात नोगेश शाम. बोलतात निगाश आमचा अर्थ आहे की त्यांच्यावर टॅक्स टाकले जातील. जेवढा तो जास्ती काम करेल, जेवढा जास्ती पैसे करल, तेवढे पैसे त्याला दुसऱ्याला द्यायला लागतील. का? देर का निगाशाम म्हणजे निगाशाम ईश बेईश वेईश बेगयो, म्हणजे त्यांच्या तो प्रेशर जो आहे तो त्यांच्याकडे आहे. तो म्हणजे तुला काम करायला कंपल्सरी करते ना, तुला काम करायलाच पाहिजे. हे का का नाही का नाही, कारण की तुला 9 तास काम करायला पाहिजे. पण 9 तास मी काम करतो, त्याच्यामुळे माझा पैसे वाढते आणि मग तुला टॅक्स जास्त मिळते. काय नखो खोक खोक. आणि बोलतात ויאהב הנער בזקן והנקלה ונכבד. म्हणजे नार आपण बोललो की नार जो आहे त्याचा अर्थ आहे की नार म्हणजे अनशीम मेनुवारीम मिचवत, त्या लोकांच्या हातामध्ये मिचवत नाही, काय नाही, काय नाही. ती जी लोक होती इरहावूचा अर्थ आहे इदगदाल, तो त्याच्यापेक्षा मोठा होईल. कोणापेक्षा? बझकेन म्हणजे म्हातारा माणसाच्या पेक्षा तो नार. सिंपल लँग्वेज मध्ये नार म्हणजे टीनेजर, 15, 16, 17 वर्षाचा पोरगा. तो 60, 70, 80 वर्षाच्या माणसापेक्षा तो त्याच्यापेक्षा मोठा झाल्यासारखा वाटत. त्याला वाटेल की मी पोचले, त्याचे हात पोचले, म्हणजे बोलतात ना आपल्या इकडे याच्यामध्ये इंडियामध्ये बोलतात हात पोचले, स्वर्गाला लागलेत बोलतात, का आकाशाला लागलेत. हे तसं त्याला तसा वाटायला लागेल आणि तो त्यांना रिस्पेक्ट नाही करणार. आणि बोलतात व्या निखले निखले बेनिखबातचा अर्थ आहे की जो माणूस साधा पशूत आहे, म्हणजे समजा बोला की एक झाडू मारणारा माणूस आहे आणि एक रॉकेट सायंटिस्ट आहे और एक ब्रेन सर्जन आहे. तो झाडू मारणारा माणूस त्याच्या 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 त्याचा बॉस जो आहे रॉकेट सायंटिस्ट, त्याला हुशार करून दाखवल आणि त्याचा तो हे नाही करणार, त्याला रिस्पेक्ट नाही देणार. आणि तसा होईल. आपण आणू एक्झाम्पल्स जे आणतात इकडे एन याकोव कॅन, ते आणतात कमिंग इन द डेज मध्ये कसा दिसल. तोराच्या मध्ये एक्सप्लेन करतात आणि ते आपण बघायला चालू करू. पण हा आतापर्यंत जसं काय इकडं त्याच्यामध्ये जसं काय पिशात आहे, इकडं आणतात कॅन, इकडं विचारतात, इकडं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते बोलतात की म्हणजे काय राहणार नाही, ते इकडं आणतात. इकडं आणतात. याचा अर्थ असा आहे की इकडं लो बाले मिक्रा वेलो बाले मिशना वेलो बाले तलमूद वेलो बारे मासे बेरशीत वेलो मासे मेरकावा, म्हणजे सगळे जे हुशार लोक जे आहेत ते संपून जातील. आणि त्याचा इकडे अर्थ आहे इश मिल्खामा गिबोर इश मिल्खामा, अंशे अंशे अलखा. काय मोठे मोठे पोस्किम तुम्ही बघा, विल्याशी वादी असे मोठे 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 पोस्किमचे एका मागोमाग एक. रब खैम केनियस्की, काय त्यानंतर रब मजूज. मोठे मोठे पोस्किम जे होते बाले अलखा, ते कमी 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 होत गेले आणि राहिलेत सगळे छोटे छोटे जे होते. म्हणजे ऑब्व्हियसली ते पण मोठे आहेत आपल्यासाठी, पण त्यांच्या लेवमात ते सगळे कमी झालेत, छोटे छोटे लोक राहिलेत. आणि बोलते एंड ऑफ द टाइम मध्ये ते पण नाही राहणार, कोण नाही राहणार. आणि कोण होतील एक्सपर्ट्स आपण बघू पुढच्या पुस्तकमध्ये. पण इकडं बोलतात ते जे सगळे जे लोक आहेत ते संपून जातील. मग इकडं बोलतात इथं बोलतात एन याकोब की हा जो हा क्लला ऐकला, केन, हा फायनल 18 नंबरचा जो जो क्लला म्हणजे कर्स जेव्हा त्यांनी ऐकला, ईशाऊ शांत झाले. हो, ते बोलतात तो बेसैद का. बोलतात बोलतात इकडं ए, बोलतात इकडे एन याकोब मसेखेत खगिगामध्ये त्यांच्या पिरुषमध्ये ते आणतात की का त्यांना शांत झाला. तर बोलतात इकडे त्यांना दिसते नाव बजकेन जकेन म्हणजे जो जो हुशार माणूस आहे. आणि बेमेत केन एन याकोब मोर दॅन 300-400 इयर्स पहिले त्यांनी लिहिले पुस्तकं.
तो पण नेबुआ बोलायला पाहिजे. लिहितात इकडे की इकडे लिहिलं आहे नार बझके. नार बझके, नार म्हणजे जो माणूस आता आता शिकायला लागलाय तो आहे येशिवा क्ताना ओ येशिवा ग्दोला, म्हणजे तो आता आता गमाराच्या पेजेसला तो त्याची बोटं लावायला त्यांनी चालू केलीत. अशी हळूहळू पेज करताना तो लिहिते साखीम. तो लिहायला त्यांनी चालू केले साख हलाखा. आणि तो लिहिते मोठ्या मोठ्या रबानींवरती. तो लिहिते अगेन्स्ट रब अबादी योसेफ, तो लिहिते अगेन्स्ट रब निष्खाय, तो लिहिते अगेन्स्ट मोठे मोठे रबानीम त्यांच्या अगेन्स्ट तो लिहिते लो रायना वेलो जे. आणि बोलतात असं जनरेशन येईल की जेव्हा हे छोटे छोटे जे पोरं जे आहेत जे त्यांनी आता आता गमारा त्यांनी उडा चालू केलाय ते येतील आणि मोठ्या मोठ्या रबानी लोकांच्या वरती लिहितील यरहिवू नाआर बझकेन. हे दा जकेन जो आहे म्हणजे बोलतात जो माणसाने त्याचा विसरलाय तेवढा तू लक्षात ठेवला तर तू मोठा गदोल होशील. त्याच्याबद्दल तू लिहितोस की त्यांनी बघितली नाही पुस्तकं, त्याला दिसला नाही, हे असा तसा लिहितात. आणि बेमेत केन केन मी जर बोललो गब्रियलला आणि लोकांना की तुम्हाला दिसले का अशी पुस्तकं, केन आमोन 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 भाऊ हशेम थोडं कमी झालंय. पण होतात कुफा की काय वाटेल ते लिहायची लोक आणि त्याच्यावरती स्वतःचे पुस्तकं ते छापायचे. तर तर तो आणतात तिकडं एन याको वन ऑफ द पेरुशिम की ही वो नार बझकेन. ए, पण बोलतात की मग त्याचा दात शांत का झाला, ते शांत का झाले यशायाहू तेव्हा त्यांनी बघितलं अशी गोष्ट होणार आहे. तर बोलतात अरे जरी म्हणजे वरती आपण डिस्कस केला की त्यांच्यामध्ये बाले मिका, बाले मिशना, बाले तलमूद, बाले आलाखा सगळे लोक निघून जातील, अंशे कबाला निघून जातील, सगळे लोक संपून जातील. पण बोलतात अजूनपर्यंत त्यांची फाईट आहे ना ती कशासाठी माहितीये, तोरामध्ये फाईट आहे. बोलतात अशी जर स्टेट असेल, जरी सगळे क्ललो झाल्यानंतर ही स्टेट असेल, बोलतात ते याकोब ईशाऊ बोले तो भाऊ हशेम फायनल म्हणजे जो फायनल क्ललाच आहे ऑब्विसली. ही ही गोष्ट जी आहे ती नाही मी तुक्के नेत आहे, ही नाही की करेक्ट गोष्ट आहे. पण बोलतात ह्या गोष्टीमध्ये फाईट करतायत फायनल डेज मध्ये पण. बोलतात असं काही नव्हतं साधं काय प्रॉब्लेम नाही. दुसरी एक गोष्ट आणतात की दुसरी जी गोष्ट आणतात की इकडे लिहिलं आहे इकडे पसूक आणतात शालोम येली, जे क्ललोच्या पसूक मध्ये दिलेलं आहे शालोम येली. म्हणजे माणूस बोलते की हे सगळे तो अवेरोच्या नंतर तो शालोम येली का का सगळे हशेम एवढे मोठे मोठे मकोत हे आणते माणसावरती की तो बेकिरूत लिबी निलेख, म्हणजे त्याला वाटतं की मी सगळा बेसेदेर आहे आणि शालोम येली माझ्यावरती शालोम येईल. तर बोलतात इकडं एन याकोब आणतात बोलतात की शालोम येली का, कारण की कोणतरी मोठा माणूस आहे, कोणतरी मोठा एक जसा एकलाल आपल्याला माहिती आहे की हशेम जेव्हा खूप पाप होतात वाढतात तेव्हा हशेम ही पाप जी आहेत ते मोठ्या मोठ्या लोकांवरती, मोठ्या म्हणजे इन टर्म्स ऑफ त्याच्या स्पिरिच्युअल लेवलच्या वरती तो सफर करू शकतो. जसा मोर्देखाई एलियाहूनी पण त्यांच्या बायकोला सांगितलं होतं की खूप मोठं डिक्री आहे आणि इकडे कोणाला तरी पाहिजे हशेमला की तो ती सफर करल. आणि ते होतं जस्ट बिफोर त्यांनी गुश कतीफ रिटर्न केलं होतं तेव्हा. ए, तर तेव्हा त्याच्या पहिले मोर्देखाई एलियाहू वारले. ए, तिकडं तिकडं ते आणतात की जेव्हा इस्रायल वरती मोठे मोठे डिक्रीज यायचे असतात तेव्हा हशेम त्या पाठवायला चालू करतं मोठ्या मोठ्या जी मोठी लोक आहेत म्हणजे इन टर्म्स ऑफ मोठी स्पिरिच्युअल लोक आहेत त्यांच्यावरती त्यांना इസുरीम, त्यांना त्यांना मको, त्यांना आजारपणा, त्यांना हे त्यांना त्यांना पाठवायला चालू करतं का, कारण की ते सफर करू शकतात ती गोष्ट. ते मोठी लोक आहेत त्यांच्याकडे काय द्यायला आहे, म्हणजे समजा गरिबांना समजा त्यांनी मारायला चालू केलं समजा समजा खोब आहे, हो बाय 1 मिलियन शेकल्सची आणि ती त्यांनी चालू केली लोकांकडनं घ्यायला ज्यांच्याकडे हजार हजार लोक शेकल आहेत. तर आशेमला 1 लाख लोक तशी मारायला लागतील ते पैसे कंप्लीट करायला. त्याच्यापेक्षा एकाला मारला ज्याच्याकडे 2 आहेत तो त्याला त्याला सफरिंग दिली, त्याकडे 2 मिलियन आहेत, ते 2 मिलियन मध्ये 1 मिलियन काढून घेतला आणि मग जाऊ तिकडे शांत झाली तोपर्यंत डिग्री बेनता येईल दुसरी डिग्री येईपर्यंत. जसं आपण बघितला वन आफ्टर दी अदर वन आफ्टर दी अदर 5-7 वर्षामध्ये करोनापासून बघा तुम्ही काय शांत झालेले नाहीये का, कारण की मोठी मोठी लोक जी आहेत ती ऑलरेडी पास आउट गेलेली त्यामुळे ती जे मक्कोत जे येतात ते येतात आपल्यासारख्या छोट्या छोट्या लोकांवरती का, कारण की कोण नाही राहिलाय मोठा की जे बेमेत सफर करल ते मोठे मोठे मकोत आहेत त्यामुळे अख्खाच्या अख्खा वर्ल्ड बंद. वर्ल्ड मध्ये फाईट वर्ल्ड मध्ये का, कारण की मोठी मोठी लोक जी करत होती जी गोष्ट ती नाही राहिलीत. तर बोलतात तिकडे येणी आको बोलतात की जेव्हा छोट्या माणसांना मोठ्या माणसांच्या सफरिंग मध्ये त्यांना हे नाही राहणार, त्यांना दुःख नाही होणार की तो माणूस सफर करते त्याला, जेव्हा त्याला वाटणार नाही या माझ्या पापामुळे त्याला सफर करायला लागते, शालो मी येईल मला माझ्यासाठी मी माझं घर माझी पोरं जे मस्पिक
मला माझं मस्पिक. आणि तो सफर करते तर चिले बघिऊ तो त्याच्या एकदा ह्याच्यामध्ये तो ह्याच्यामध्ये नाव घेतला तर घेतला, नाही घेतला तर नाही घेतला. घेते आणि जो त्याला मस्पिक आहे. तर बोलतात तिकडे ते काशे ये लो अखपात लो, बोलतात येन याकोब, मोठ्या माणसाला कधी सफर करायला लागते माहितीये, जेव्हा त्या खालच्या माणसानं त्याच्या सफरिंग मध्ये त्याला दुःख होते. जर त्यांना दुःख होत नाही त्या माणसावरती, त्याला पण सफर करायची गरज नाही. तर बोलतात तिकडे याको वेंटच्या दिवसामध्ये तुम्हाला वाटते की मोठा माणूस जकेन जकेन म्हणजे हुशार, तो सफर करते. आणि नारी मी जे लहान लहान बाकीची छोटी लोक आहेत त्यांना त्यांना दुःख होणार नाही. तो ऑब्विसली आशेम आशेम जो मक्कोत जे आणल ते रशाईम लोकांवरती आणल, आणि नाही सदिकीम लोकांना सफर करायला लागणार या दिवसामध्ये. अजून एक पिरुज बोलू, कारण की तर तुम्हाला बोललो कॅन मलबीम लिहितात लिहितात रदाक पण कॅन एक्सप्लेन करतात भाऊ हशेम गळा. पण मी कचेर करतो बेजत हशेम सिवू बाबा. मध्ये आपण अजून बोलू. इकडे लिहितात अजून एक पिरुष आणतात की हा, बोलतात जे फायनल बोलतात 18 मक्कोत सांगितले. आणि 18 मक्कोतच्या नंतर 18 मक्कोतच्या नंतर केन केन समोर मोठे मोठे सदिकीम आहेत, त्यांना त्यांच्याकडे आहे कपॅसिटी ते डिक्रीज हे डिझॉल्व्ह करायसाठी. जेव्हा मोठे खाखामी नाही राहणार तेव्हा ते अजून खालच्या लेवलवरती येतील, कारण की जे कोण राहिले त्यांच्यावरती. तसंच म्हणजे इकडं तो बोलू नाही शकत की हा मी मग जास्ती मोठा खाखाम नाही होणार की मला सफर करायला लागेल. याला त्या सफरिंग मध्ये ऑब्व्हियसली त्याला रिवॉर्ड मिळेल, आणि तो सफरिंग करते जनरेशनसाठी की जनरेशनला नको व्हायला. म्हणजे अल्टिमेटली आम इस्रायल जो आहे तो वन कॉन्क्रीट एक कुला मारेविम जे लसदे, कोण त्याच्यावर डोजल नाही होते. तो एक माणूस जो आहे तो स्वतःला वरती हे करते. तो बाकीच्यांना टाइम विकत घेते की अजून लोक जे आहेत ती ते चुवा करतील, ते 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 रिपेंटन्स करतील. आणि बेझत हशेम गेऊला जो आहे, जो फायनल रिडीम्शन जो आहे तो येईल बेशालोम, तो शालोम येईल आणि आम इस्रायल मोठा असेल तेव्हा येईल. आणि नाही ऑपोजिट, कारण की आपण बघू इकडे लिहितील एंड टुवर्ड्स द एंड बाकीच्या पण अदरवाईज पण की काय होऊ शकते. बोलतात इकडे वेचे बोलतात 18 आले. आणि बोलतात या क्लोलत नंतर काय होणार, मशियाक येणार. आणि बोलतात जे मग इथं जर शेवटच्या क्ललामध्ये पण तोराच्या बद्दल डिस्कशन आहे. म्हणजे जरी छोटी छोटी लोक मोठ्या मोठ्या रब्बानीम लोकांची रिस्पेक्ट नाही करत, हे नाही करत, तरी पण त्यामुळे तोरा असणार आहे. जेव्हा मशियाक येईल तोपर्यंत तोरा असणार आहे, तोरा शिकणारे लोक असणार आहेत. जरी त्यांचा रिस्पेक्ट नाही करत तरी पण ते लोक असणार आहेत. आणि त्यामुळे त्यांचा त्यांचा मन जो आहे तो शांत झाला. म्हणजे पहिले जेव्हा बोलले की एन बाले मिक्रा, एन बाले मिशना, एन बाले तलमूद, एन बाले आला, मग राहिलाय काय बोलतात तिकडे वर्ल्ड मध्ये राहिलाय काय. तर बोलतात जेव्हा त्यांनी लास्ट क्लला बघितला तेव्हा त्यांचं 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 हृदय शांत झालं. बोले ह, म्हणजे जरी कोण नसेल, बाले जरी नसतील, जरी मोठे मोठी बाले जे म्हणजे जे म्हणतात बाले मिक्रा बाले मिशना की रबी यहुदा नसी, मोठी मोठी नावं जी आहेत रबी योहाना रबी शिमोन बा योहाय, ती जरी लोक नसतील तरी तोरा जो आहे तो कंटिन्यू राहणार आहे मशियाक येईपर्यंत. नाही त्यांना रिस्पेक्ट आहे तर नाही रिस्पेक्ट आहे बेसर, म्हणजे ती नाही, मी तुका नाही, ती गोष्ट नाही करेक्ट आहे. पण त्यांना जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांना शांत झालं त्यांचा त्यांचा हृदय, की 18 करोड त्यांनी टाक 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 दिले. आणि ऑब्व्हियसली आपण बोलतोय 105 110 50 इयर्स बिफोर पहिल्या डिस्ट्रक्शनच्या टेम्पलच्या पहिले सगळी लोक खिसकियाच्या दिवसामध्ये, जसं आपण बोललो 4 मधले 3 राजा जे होते ते चदिकीम होते, मोठे मोठे चदिकीम होते. होता खिसकियाव चदिकीम होते, एक होता अखाव, तो नव्हता चदिक. पण जे बाकीचे सगळे राजे चदिकीम होते. लोकांना समजत नव्हता. पण नेबुआ जो आहे खजून मिरहोक ते आहे. तर पुढचा पसूक तुम्ही मला थांबवा केन जर कुठं काय डिफिकल्ट असेल तर. की יתפוס איש באחיו, אחיו, בית אביו, שמלה לך, קצין תהיה לנו, והמשכלה הזאת תחת ידיך. שוב, खूप सारे पिरुषिम आहेत, मी लिमिट करणार आहे माझ्या स्वतःवरती. आणि फक्त समजून घेण्यासाठी मी एक्सप्लेन करीन. बोलतात तिकडे की इथफोस इश ब्याखीव, कुठला माणूस येते आणि तो दुसऱ्या माणसाला सांगते हे बघ, तू दिसायला तू असा तुझ्याकडे फ्रॉक आहे, तुझ्याकडे मोठं लॉंग जॅकेट आहे, तुझा पोट एवढा मोठा आहे, तुझी जाडी एवढी मस्त आहे, तुला नक्कीच खूप सारा तोरा माहिती आहे. आम्हाला तू तोरा शिकव, नाहीतर हे ज्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बोललो वरती की सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुझ्या तुझ्या डोक्यावरती येतील. बसर खाला विसूर आहे ते जे सगळे आलक होता इतके
तुमाच्या आलखोत याच्या आलखोत त्याच्या खालाखोत तुझ्या डोक्यावरती आहे का? कठीण ती लहान तू आमच्यावरती आहे ह्या मस्केला म्हणजे हे जो फेलियर जो आहे तुझ्या हातामध्ये आहे का? कारण की तुझ्याकडे चांगला ड्रेस आहे, तुझ्याकडे चांगला लॉंग फ्रॉक आहे आणि तुला दाढी आहे, तुझा पोट मोठा आहे मस्त. तू नक्कीच तुला खूप सारा तोरा माहिती आहे. बोलतात ते ויישא ביום ההוא לאמור לא יהיה חובש בביתי ואין, बोलते का לא יהיה חובש ובביתי אין לחם ואין שמלה לא תשימוני קצין עם. טוב, एक्सप्लेनेशन आहेत परत इकडे बोलतात की पहिल्याच दिवसामध्ये मोठी रिस्पेक्ट होता की तुला त्याला तुला त्याला तो तोरा येते, तुला तोरा शिकवायला येते, खूप मोठा रिस्पेक्ट होता. पण बोलते मी फक्त हे फ्राक माझ्याकडे आहे आणि पण बेमेत घरी माझ्या आतमध्ये मी अफिलू खोफशे बेता मिकदाश पण नाही मी म्हणजे मी मला खवूता पण नाहीये कववा की मला माहिती आहे की मी ह्या दिवसाला काय शिकतो या दिवसाला काय तेव्हा मला नाहीये बोलतात. मला इकडे फक्त फ्रॉक आहे. मला इकडे बोलले होते की त्याच्यामध्ये बोलतात ते पो आणि कोव्या पो राक आणि कोव्या म्हणजे मी इकडे डिसाईड करतो आणि मला असं पाहिजे होता माझ्या स्वतःसाठी. पण मला नाही शिकवायला येते. मला नाही माहितीये तोरा खोवेश म्हणजे जो माणूस जो आहे तो बेतासुरीम जो जो माणसाला पकडू शकते आणि त्याला ओखाखोत देऊ शकते, त्याला सांगू शकते ह्या गोष्टी करेक्ट नाहीयेत, ह्या गोष्टी कशा नाहीत. तर बोलतात लो 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 ये खोवेश मी नाही करू शकत आहे. की एन लेखेम बेबैती एन लेखेम माझ्या आतमध्ये लेखेम म्हणजे तलमूद नाही, अगादोत नाही, काय नाहीये. तिमला लो तसिमुनी कचिना बोलता नाही सिमलामुळे मला तुम्ही कचिन ठेवू नका. दुसरा एक पिरुष आहे तो आहे की पैशावाला दिसते तू पैसेवाला आहेस तू लोकांना पैसे देऊ शकतो, लोकांना जेवायला देऊ शकतो, काय करू शकतो. तर बोलते ते नाही घरी माझ्या घरी पण काय नाही फक्त बाहेर दाखवायला माझ्याकडे हे आहे पण आतमध्ये एन एन लेखेम वे सिमला एन तसिमुनी माझ्यावरती सिमला जे श्लेमूत इकडं अजून एक दुसरा पिरुष आहे की तुझ्या हातामध्ये तोरा जो आहे तो सिमला सारखा आहे म्हणजे तुझ्या तुझ्या कपड्यासारखा आहे एकामध्ये एक सगळं कनेक्टेड शब्दात कनेक्टेड विथ बराखोत बराखोत कनेक्टेड इरुविम इरुविम सगळा सिमला सारखा आहे. बोलतात सिमला लो तसिमुनी मला नाही माहिती कचिना ही कसला येरुशलाम इकडनं चालू करतात सांगायला ए, ए, इकडनं चालू करतात सांगायला की कसा यरुशलेमचा एंड आहे. बोलतात की कसला यरुशलेम ויהודה ונפל כי לשונם מעלליהם אל השם למרות עיני כבודו. ब्युटिफुल पिरुशी माहित मी एक पिरुष सांगतो आणि कंटिन्यू करू. इकडे लिहितात की कसला यरुशलेम ויהודה यरुशलेम मोठी मेमशला यहुदा सगळेचे सगळे शेवेत नफाल ते पडले की लेशोना मिळालेले लेशोना मिळालेले म्हणजे बोलतात की ते सांगतात आमचा अबोधा जो आहे तो कुलो हशेम मला काय नाही पाहिजे ओदुल हशेम कितो किले ओलाम खसदो वेजे ते त्यांचं सांगतात पण मोठी मोठी घरं ऑलरेडी बांधून झालेली आहेत सगळीकडे तो सेट आहे आणि तो आता येऊन हुशार दाखवते की बोलते की माझा सगळा अबोध हशेम जो आहे तो नेटो लिश्मा मला काय पैसे नको मला काय तुम्ही राब बोलू नका मला तुम्ही काय करू नका माझा नेटो अबोधा जो आहे हशेम बोलतात इकडे पण एल हशेम म्हणजे हशेमच्या नावाने सांगतात खोट्या गोष्टी लेगमोत लमवत इकडे लमवत आणि इकडे दोरेश करतात लेगमोत लेगमोत म्हणजे हाशेमला सगळं फसवायसाठी ओ सांगायला अफिलो हाशेमला दिसते तू काय बेमेत करतोय बेमेत तुझे काय डिझायर जाईल एईने कवोदो म्हणजे हाशेमच्या डोळ्यांच्या मध्ये काय दिसत तरी पण तो उलटा त्याला सांगते म्हणजे हाशेमला माहितीये तू का सगळं ढोंग करतोय काय करतोय याच्यासाठी कवोतसाठी पैशासाठी बाकीच्या पण कुठल्या रिस्पेक्टसाठी त्याला मी पॉलिटिशियन बनायचं आहे काय बनायचं आहे त्यामुळे तो सगळ्या गोष्टी करते आणि फक्त बोलते की जेव नेटो अबोधत हशेम. इकडं तो ब्युटिफुल जोर आहे तिकडे तर मी वाचणार नाही आतमध्ये पण नाही फक्त सांगतो इकडे काय लिहिलंय इकडे लिहिलंय הכרת פניהם ענתה בם וחטאתם כסדום הגידו לו כיחדו אוי לנפשם כי גמלו להם רעה. इकडे लिहितात राशी अवोन शेhem मकिरीम फनीम बदीन म्हणजे बोलतात की जेव्हा दीनला येतात जेव्हा बेदीन मध्ये येतात तेव्हा ते त्यांना माहिती आहे ऑलरेडी तो आवेरा त्यांना ऑलरेडी पनीम दाखवतात म्हणजे नसं पनी म्हणजे त्यांना सगळं नाही बघितलं का करतात त्याच्यावरती त्यांना हेतेरी मांडतात हे करतात ते करतात. जोहार मध्ये इकडे लिहिलं आहे केन प्रकाशात इतो तिकडं आणतात माणसाच्या चेहऱ्यावरती त्याचे पाप लिहिलेली असतात आणि त्यांच्या पापामुळे त्यांचा चुरात आदाम निकार परचूफ खयाश शोआ आला आणि त्याच्यामध्ये त्याच्या अंगावरती कुठला
खाया म्हणजे कुठली डीमन त्याच्यावरती किंवा कुठला एंजल त्याच्यावरती रूल करते, तो त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तुम्ही बघा कॅन दिसतंय कॅन लोकांना, आणि बोलतात की ज्या लोकांना दिसतं त्यांनी सांगायला पाहिजे, तुझ्या चेहऱ्यावरती मला असं दिसतंय, तुझ्या हातामध्ये पाप आहे, हे आहे, ते आहे, ओ मे बी तुझा कुठेतरी फेलियर आहे. आणि आहेत खाकामी लोक, खाकामी लोक बेमेत आहेत, ज्यांना दिसतात अजूनपर्यंत, आणि ते सांगू शकतात की ही पोरं जी आहेत, ऑब्व्हियसली जे माणूस जो जो माणूस घेऊ शकते होकाखा त्याला सांगतात, कारण की तो ऑलरेडी मिचवा तिकडे संपते, की जर तो होकाखा नाही घेते तर, म्हणजे त्याला नाही घेते होकाखा, तो ऑलरेडी मिचवा नाही होते, तो त्याच्यावरती फेलू त्याच्या त्याच्या आवोनवरती बिल्ड करते. आपण बोललो होतो डिस्कशन मध्ये. पण जो मी फक्त बोलतो की इकडं जोआर काय लिहितात, बोलतात बोलतात इकडं, המרכבה של המלאך שר הפנים, או המרכבתה הרעה של הסמ"ם, כן? או המרכבה של ארבע יסודות העולם שאין בהם לא יצר טוב ולא יצר רע, אלא בהמות העולם, בכל פרצוף יש ממונה עליו. म्हणजे त्याच्या डोक्यावरती तो त्याचा चेहरा दिसते, तुम्ही बघा इकडे इस्रायलमध्ये, כן? לפחות मला दिसते क्लिअरली की जी लोक डुक्कर बिकर खातात त्यांचा चेहरा जो आहे, तोंड जो आहे तो डुकरासारखाच होतं. आणि तुम्ही विदाऊट विदाऊट थांबता तुम्ही 1 सेकंड मध्ये सांगू शकता त्याच्या चेहऱ्यावरती तो डुक्करचा फेस त्याच्यासारखाच झालाय, त्याच्यासारखा. वेखेन दुसरे अवेरोध पण आहेत त्याच्यामध्ये, पण पटकन दिसते. तुम्ही त्याचे डोळे बघा, तुम्ही त्याचा फोरहेड बघा, त्याच्या ओजनाईन बघा, त्याचा आफ बघा, तोंडाची विड बघा, क्लिअर. त्यांचे गरोन, त्यांच्या हे जे आहेत, विंड पाईप जो आहे तो बाहेर आहे. सेमाली माहित काय पाचशे इत्रो मध्ये ते सांगतात, उंच खूप आहे, त्याच्या हातामध्ये काय प्रॉब्लेम असू शकते, बुटका खूप आहे, राग येते का त्याला, ज्याला माणसाला राग येते त्याच्या चेहऱ्यावरती दिसते, त्याचे डोळे, त्याचे आयब्रोज कसे आहेत. हे ते बोलतात तिकडे हकाकतपणे, काय इकडे झोप जोर खूप लॉंग 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 जोर आहे त्याचा तसे. नेक्स्ट त्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रत्येक पसूक शिकू डेप मध्ये, तेव्हा तो बोलतात अकावातपणे अंताब आहे, म्हणजे तो सांगते त्यांच्या चेहऱ्यामध्ये बघितलं, तो सांगते याचे अविरोध काय आहेत त्याचे. खताताम के सदोम, माझे खताताम के सदोम, त्यांचे अविरोध जे आहेत ते सदोम सारखे आहेत. सदोम मध्ये कुठले अविरोध होते? माणूस बरोबर माणूस, बाई बरोबर बाई, माणूस बरोबर जनावर, हे त्यांचे अविरोध आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतात. आणि बोलतात खताताम के सदोम. अजून इकडे गोष्ट काय बोलतात, गोष्ट का त्यांचे अविरोध सदोम सारखे आहेत? के सदोम बेफरेसिया असू, म्हणजे ते बाहेर येऊन करतात. आणि नाही की तिकडं फक्त बाहेर येऊन करतात, ते प्राऊड आहेत, त्याच्याबद्दल प्राऊड आहेत त्या अवेरामध्ये. आणि त्यामुळे त्यांना बोलतात, प्राऊडला बोलतात गे, केन गे गे बोलतात इव्हित मध्ये. दोन्ही त्यांनी एकत्र घेतलेत आणि त्यांच्या फ्लॅग मध्ये त्यांनी टाकलेत. आणि किसदोम त्यांचे प्राईड करतात. इस्रायलमध्ये त्यांना कोण नाही थांबवू शकत. येरुशलेम मध्ये पण त्यांना त्यांची रॅलीज करायला खातोतेम किसदोम, सदोम सारखे ते वागतात. गे गे अँड प्राऊड, कॅन दोन्ही एकत्र एक शब्द हे आहेत. आणि त्यांच्याकडे फ्लॅग पण आहे त्यांचा. कुठला फ्लॅग आहे? रेनबो. रेनबो काय सिम्बल करते? नोआकच्या दिवसामध्ये ना, सेम त्यांनी बोलतात बोलतात गमारामध्ये, आफाल्पी देऊ लो खजे मजाले खजे, म्हणजे त्याला जरी नाही दिसते तो काय करते? हाशेम त्यांच्या त्यांच्या मजल मध्ये जे होणार आहे ते ऑलरेडी हाशेम त्यांच्या हातामध्ये देते, ते स्वतः सिलेक्ट करतात त्यांची नावं, त्यांचे फ्लॅग. הכל בסדר, חטאתם כסדם הגידו, לא כיחדו म्हणजे त्याला लाज नाही वाटत त्या अवेरोची. ओय नफशाम, त्यांच्या नेफेशवरती ज्या गोष्टी होणार आहेत, की गमलू लायम रा, आणि रा फक्त येते. शुभ रा मध्ये आपण बघू पुढच्या पसुकीमध्ये पण रा कुठं लिहिलंय, रा रा लिहिलाय एर आणि ओनान मध्ये पण लिहिलंय रा. लामा की त्यांनी त्यांची सीड जो आहे तो सांभाळला नाही, त्यांनी सीड वेस्ट केला तमार बरोबरचा कापीमध्ये. की रा रा येणे आशेम बोलतात, जो कोण माणूस ब्रीथ मिला त्याचा सांभाळत नाही. ब्रीथ मिलाचा अर्थ कालच्या शिवरीमध्ये मला वाटतं मी बोललो, की नाही की तिकडे फक्त अर्थ आहे की तू ब्रीथ मिला करते, याला त्याचा ब्रीथ जो आहे तो मकोम, त्याची ती ती प्लेस जी आहे ती कदोष आहे, ती 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 होली प्लेस आहे. ती फक्त रिझर्व आहे एका बाई बरोबर, त्या बायको बरोबर. जी कुठली बायको असेल, जर त्याला 2-3 बायका असतील म्हणजे वेगवेगळ्या फेजेस मध्ये, तर त्या बायको बरोबर फक्त त्याची ती लिमिटेड आहे, फक्त कोदेश कोदशीम सारखा विथ देव. पण जर तो बाकीच्या कुठं हे करते, तर त्याला बोलतात रा, वेला रा आलाय. बोलतात वेशुफ योसेफ चद्दीकला, योसेफ चद्दीक का बोलतात? कारण की त्यांनी त्याचा ब्रीथ मिला सांभाळलं. बोलतात इमरू चद्दीक की तोव, क्रिपी माललेहेम योखाल. प्री माललेहेम योखाल म्हणजे जेव्हा चद्दीक आहे, त्याच्या ऍक्शन्सनी त्याच्या ऍक्शन्स त्याला पेरोत पण येतात, म्हणजे त्याच्या ऍक्शन्सची त्याला फ्रुट्स पण येतात. म्हणजे नाही की फक्त त्याचा डिव्हिडंड्स येते, याला त्या म्हणजे सॉरी त्यांचं त्यांचं तो केरेन म्हणजे त्याला बोलतात
केरेन म्हणजे प्राइम, म्हणजे जी फिक्स जी अमाऊंट आहे त्याच्यावरती डिव्हिडंड्स येत राहतात ना, त्याला प्रायमरी बोलतात मला वाटतं, केरेन त्याला बोलतात ती ब्रीथमध्ये. त्यांचा मेन जी अमाऊंट त्यांनी टाकली त्याच्यावर त्याला पेरोत येत राहतात, त्याच्यावरती त्याला डिव्हिडंड्स मिळत राहतात, त्याच्या इंटरेस्ट मिळत राहते. कधी चदिक मध्ये, चदिक जर असेल त्याच्या ऍक्शनची त्याला त्या डिव्हिडंड्स मिळत राहतात, त्याची पोरं त्या पोरांच्या मिचवत मध्ये, त्याच्या मिचवत मध्ये वगैरे वगैरे त्याला डिव्हिडंड्स मिळत राहतात. प्रीम आलेले हेम योखलू म्हणजे ते खातील त्यांच्या पेरोत मधनं, मेन जो त्यांचा पार्ट आहे त्यांचे मिचवत केलेले त्यांचे तोराले तो सांभाळलेला आहे पुढच्या मोठ्या गोष्टींसाठी. पण लिहिलाय ओय रशागा की गमूल यासे अदाव, गमूल यदाव यासे लो, बोलतात ओय रशा रा, रशा जो आहे, जो वाईट माणूस आहे त्याला रा, की गमूल यदाव यासे लो, जो काय ते हातामध्ये करते त्याच्या हातामध्ये लागेल. म्हणजे समजा तो माणूस वाईट वागते, तर जे त्याला त्याच्या हातामधनच त्याला ते वाईट गोष्ट येतील. समजा कोण ड्राईव्ह करते आणि त्याला त्याला लागते खनास, त्याला लागते फाईन, तर तो झाला त्याचा त्याचा तो झाला त्याचा इंटरेस्ट, म्हणजे नाही की फक्त, पण ते बेक थोडक्यामध्ये सुटला तर. पण त्याच्या वाईट गोष्टींमुळे समजा त्याने ऍक्सिडेंट केला आणि त्यांनी त्या ऍक्सिडेंट मध्ये कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला ठेच पाठवली आणि त्याच्यामुळे त्याच्या फॅमिली, त्या माणसाच्या फॅमिलीला नुकसान झाला, हे झाला ते झाला, तर त्याच्या हातामधनं तो इंटरनल जो डॅमेज आहे तो पण त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये पेरोत पण जे आहे ते पण वाईट पेरोतच आहेत, ज्या वाईट गोष्टी येतात ते पण वाईट गोष्टीच येत राहतात. रशाला रा तेव बोलता आम्ही नगशू מעולל ונשים משלו בו, עמי מאשרייך מטעים ודרך אורחותייך בילעו. טוב, आपण एक्सप्लेन करू. बोलतात आम्ही निगशू מעולל, आम्ही निगशू מעולל, बोलतात इकडे राशी नोगशाव מעולל, नोगशाव מעוללचा येतात लैचनीम म्हणजे हे जे तुम्ही बघितलं असाल काय इंडियामध्ये पण पार्लमेंटचे जेव्हा हे होतात, सेशन्स होतात, कोण काय बोलते, सगळे एकमेकांवरती ओरडतात, हे करतात ते करतात, आणि शेवटी कोणी काय बोललं अख्खा त्यांचा काय बोलतात ना, अख्खा त्यांचा तो टाइम जो आहे, किती महिने ते बसतात, काय होते कोणाला काय समजत नाही, फायनली ते हे साईन करतात त्यांचे ऑर्डर्स, आणि ते सेम सगळीकडे सेम आहे, इस्रायलमध्ये पण सेमच आहे त्यांचा. तो फिलू त्यांचा चॅनल पण आहे टीव्हीवरती. कोणाकडे अजिबात म्हणजे त्याची लाईफ एवढी बोर्ड असेल की त्याला ते ते गोष्टी बघायला लागतील, त्यांच्यासाठी चॅनल पण आहे, तो केनेसेटचा चॅनल, केनेसेट मिनिमचा चॅनल तो आहे, तिकडे त्यांच्यावरती पण या गोष्टी आहेत. बोलतात तिकडे ते लोक जे ते नोगेश करतात. नोगेश म्हणजे काय, जसं बोललो टॅक्स आणतात विदाऊट त्याला, मी तुझ्याकडे काय खयाब नाही, तुझ्याकडनं मी काय घेतला नाही, काय नाही, पण तो प्रेशर आणल, तो तुमच्याकडनं पैसे खाईल म्हणजे इन टर्म्स ऑफ रूल्स, त्यांचे रूल करतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला पैसे द्यायला लागतील, तुम्हाला द्यायचं आहे नाही द्यायचंय, तुम्ही घेतलाय नाही घेतलाय, तर ते डिसाईड करतील. नशीम मशलुबाम, नशीम बोलतात अनशीम खलाशीम, म्हणजे ज्या लोकांच्या हातामध्ये ताकद पण नाहीये, फालतू लोक एकदम, म्हणजे अफिलू ताकदीने ते हे करतील, बोलतात न राशी इकडे जात नशीम मशलुबो, नशीम नोआफोत मशलुमबो, नशीम नोआफोत मशलिमबो, म्हणजे ही जी लोक आहेत प्राईम मिनिस्टर आणि सगळे मिनिस्टर हे ते, त्यांच्यावरती कोण रूल करते, नशीम नोआफोत म्हणजे फालतू बायका, ज्या बायका सगळ्यांच्या बायका आहेत, त्या बायका त्यांच्यावरती रूल करतात. कमोशे अमू लेमाता यान की गवू बनत, आपण बघू हा पसूक जो आपण बघितलाय ऑलरेडी मसकेत ते बराखोत मध्ये, तिकडं तो पसूक आपण इकडे बघू, आणि तिकडे लिहिलं आहे की कोण आहे त्या बायका, या बायका ज्या आहेत त्या नसू गवत म्हणजे त्या वरती उंच करतात स्वतःला आणि ते जातात वेतू लिबाम लेगा, आणि त्यांचा मन जो आहे तो त्यांनी वाईट गोष्टीवरती घेतात. इकडे लिहिलं आहे ויונתן תרגם לשון נושאים. מה זה נושאים? नोशीम म्हणजे जी लोक फसवतात, नोसे त्याला तो फसवते, त्याच्याकडनं तो पैसे उकडते, त्याला बोलतात नोशे. नोशे चीटिंग करून त्याकडनं पैसे काढते. बोलतात इकडे मशलू बो आम्ही, आम्ही म्हणजे माझ्या नेशनवरती, जी लोक चांगले आहेत त्यांच्यावरती, मी मतीम म्हणजे त्यांना ते वाईट मार्गाला लावतात. इकडं अफिलू पिरुशे काय की बोलतात मी आश्राईक आम्ही, म्हणजे ज्या लोकांना माझी जी लोक आहेत, माझा नेशन, त्या लोकांना ज्यांना स्ट्रेट मार्ग पाहिजे, मी असून यशार, त्या लोकांना पण दुसरी कुठली लोक येऊन त्यांना वाईट मार्गाला लावतात. म्हणजे अफिलू इकडे रबानीमच्या बद्दल इकडे बोलले गेलंय की ती लोक येतात बेमेत शिकायला, त्यांना पाहिजे, त्यांना सरळ मार्ग पाहिजे, आणि ही लोक त्यांना फसवतात.
टिकून वाच आणि बाकीच्या अविरोध तू कर, काय प्रॉब्लेम नाही. फक्त इकडे दररोज प्रत्येक आवड्याला 200 शेकेल आणून ठेवायचे, वेज अकोल बेसेदेव. आणि या जे एक्झाम्पल तुम्ही माझे स्वतः नाही बोलतोय, या एक्झाम्पल खऱ्या एक्झाम्पल्स आहेत, डेली एक्झाम्पल मध्ये जे ऐकायला मिळतात कधी कधी, फर्स्ट हँड, कधी कधी सेकंड हँड. ודרך אורחותייך בילעו קלקלू. आणि जे जे रस्ते तुम्हाला माहिती होते, तुम्हाला माहिती होतं रस्ता, तुम्ही सकाळी नमाजला उठता, ते फिलिन बांधता, हे करता ते करता, ते सोडून आता तो लागतोय कुठल्या बाबाच्या मागे, आणि त्याला तो प्रत्येक वेळेला जेव्हा तो व्हिजिट करतो त्याला देते पैसे, आणि त्याला बोलते तू तिकून क्लली वाच, तिकून क्लली पॅड स्टुपिडिटी आहे. बोलतात की सगळे अविरोध जे केलेत, आणि खेळ मोठे मोठे रबानीम लोक त्यांच्यावरती हात दिलेत. बोलतो मी इकडे कारण की एनिवेज आपण मूड मध्ये आहोत. ज्या रबानी लोकांनी त्याच्यावरती हात ठेवला त्या तिकून मध्ये, मी त्यांची पुस्तकं वाचायची बंद करून टाकलेत. मोठे मोठे नावं होती, मी त्यांची पुस्तकं वाचायची बंद केली, कारण की जेव्हा अरिजालनी सांगितला दुसरी गोष्ट, लेवमात जे जसा जसं माझ्या खबुताने सांगितला की अफिलू बे शिशीम लो बतेल, जेवढा तिकून जर अरिजालनी सांगितला तो 160th पण तुम्ही नाही सांगत. 10 तेलीमचे टप्पे वाचून तुम्ही बोलतात सगळं सगळं ठीक होईल. जाऊ सर, तुमची मत तुमच्याकडं, तुम्ही मोठे रबानी, पण आम्हाला अरिजाल जास्ती मती माहिती. तर बेकिचूर बोलतात तिकडं जे चांगले जे रस्ते तुम्हाला माहिती होते ते पण तुम्ही सोडले. तुम्हाला बोलले होते सदाका द्या, तुम्हाला सांगितलं होता नमाजीला जा 3 वेळा मशिदीमध्ये, हे ते कोण विचारत नाही. शबात पाळतो का विचारत नाही. तुझे संबंध कुठल्या बाईबरोबर ते कोण विचारत नाही. टिकून कलली बस बोलतात. विद्येक खोताईक बलू, ते पण चांगले तुम्हाला रस्ते माहिती होते, ते पण त्यांची पण तुम्ही वाट लावली. וניצב לריב השם ועומד לדין עמים. पण इकडे लिहितात की हशेम त्या लोकांसाठी उभा राहील. निचाव लरीव, हशेम त्यांच्यासाठी उभा राहील. निचाव लरीव हशेम, हशेम तेव्हा त्यांच्या फाईटची वेळ, म्हणजे तुम्ही त्यांना वाईट मार्गाला आणला, हशेम तुमच्यासाठी उभा राहील. पण बेसैद शुभ, ज्या ज्या लोकांना खेन, ज्या लोकांना पॉसिबिलिटी नव्हती, खेन लोक आहेत सिंपल, खेन बेमेत तुम्ही बसता लोकांबरोबर, त्यांना मी बोलतो इस्रायल लोकांबरोबर, आणि अफेलू जी लोक गेली येशिवामध्ये आणि शिकले, तुम्ही त्यांच्यावर बसायला शिकता, वाचतात पटपट पटपट पटपट. मी काय बोलतो, बस समजावून दाखव मला, काय बोल वाचलास तर ते नाही येते, ते नाही येत मला समजायला, नाही मला वाचता येते. आणि मी नाही सुव काय, मी नाही एक्झाम्पल आणतो इकडं मोठे मोठे सांगायला. एक्झाम्पल जे आहेत जे मी एक्सपिरियन्स केलेत, तलमीद येशिवामध्ये शिकला माणूस आता काम करते वगैरे, त्याला बस त्याच्यावर बसता शिकायला, खेन वाच रामबाम, वाचते पटपट पटपट, खेन समजाव, समजवतो नाही तू समजाव. יופי, כאילו, בסדר. טוב, तो ניצב ארי השם ועומד לדין עמים. מי माझ्या लोकांसाठी उभा राहील. השם במשפט יבוא עם זקני עמו ושריו, ואתם ביירתם הכרם, גזלת אני מבתיכם. טוב, שוב, इकडे बोलतात השם במשפט יבוא, השם येईल त्या लोकांवरती, या जकेनीवरती, ह्या हुशार लोकांमध्ये. עמו ושריו, मिनिस्टर्स आहेत, काय मोठे मोठे मिनिस्टर्स आहेत, त्यांच्यावरती हशेम येईल, त्यांच्याकडनं खशबोन मागल. व्यातेम बियातेम केरम, तुम्ही माझी जी सगळी चांगला जो खेरेम होता, माझा जो विनियार्ड तो तुम्ही जाळून टाकलात, माझ्या लोकांना तुम्ही लांब गेला, ओ तुम्ही टॅक्सेसमुळे, ओ तुम्ही तुमच्या वाईट तोराच्या मार्गांमुळे, ओ तुम्ही बाकीच्या कुठल्या इन्फ्लुएन्समुळे, की तुम्ही अलाव केला इकडे प्राईड आणि हे न ते, त्याच्यामुळे मी येईन तुमच्याकडे दिन घ्यायला. गजालता, आणि ज्या माणसाला बेकोशी तो त्याला त्याला हे आहे, त्याच्याकडनं तुम्ही मास्क घेतला, त्याच्याकडनं तुम्ही त्याचे पैसे घेतले, टॅक्स लावले अजून, बोलतात आणि मी बतेखेम, तुमच्याकडनं सगळे पैसे जे आहेत ते बरोबर मी त्यांचा दिन घेणार. बोलतात इकडे מה לכם תדכו עמי ופני עניים תיטחנו נאום השם אלוקים צבאות. बोलतात तुम्ही का डिप्रेस होता माझी लोक, तुम्ही का डिप्रेस होता माझी लोक. बोलतात मालाखेम, बोलतात इकडे राशी मालाखेम, כן मलाखम लिहिलाय मालाखेम, אבל ही लँग्वेज आहे नवीच्या बोलायची, असे बोलायचे नवीच्या दिवसामध्ये, आणि बोलतात मालाखेम. त्यामुळे इकडे मलाखेम, पण इकडे मालाखेम वाचताना. तिदकू मिलशोन डिप्रेस, आम्ही माझे नेशन उपने आणि तितखנו बोलतात תחטטו ותמעיטו, לבזות בדינם. त्यांना तुम्ही इन्सल्ट करता. माझा जो नेशन आहे, म्हणजे जी लोक माझ्या मार्गावर जातात त्यांचं तुम्ही इन्सल्ट करता. आणि शुभ न्यूजपेपर्स, इंटरनेट या गोष्टींनी भरलेले आहेत. तुम्ही अफिलू ट्रेनमध्ये उभं राहून नमाज करते मिनियान, त्यांच्यावरती पण लोक बोलायला कमी नाही करतात, की बघा हे जागा पकडतात ते करतात वॉट एव्हर.
बोलतात ही लोक जे आहे ती दखवत लामा तुम्ही 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 काय तुम्ही लोक तुम्ही का डिप्रेस होता माझ्या मार्गावर जाणारे लोक मी त्यांचा सगळा बदला घेईन वयोमेर हशेम यान की गवऊ बनो चियोन तो बघा इकडे किती पुरुष आहे हा मी पुरुष आपण किती वेळा बोललेलो आहे फक्त मी रिपीट करतो आणि इकडं थोडक्यामध्ये सांगतो एक मिनिट इकडं जे वर्ड आहे ते गमारामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ते जाईन ते जाईन बोलतात इकडे वयोमेर हशेम यान की गवऊ बेनो ציון मागच्या आठवड्याच्या परसमध्ये बोललो होतो की तिकडे लेखू ונלכה בית יעקב לכו ונלכה की बेओर हशेम כן बेओर हशेम आणि तिकडे आपण एक पिरुष आणला बोलतो बेत याकोब म्हणजे बायका बायका ज्या आहेत जेव्हा त्या चांगल्या मार्गाने जातील तेव्हा ऑटोमॅटिकली पुरुष पण आहेत त्यांच्या मागे जातील जसा मिस्राईमध्ये होता बोलतात उलटा इकडे वयोमेर हशेम यान यान म्हणजे तुम्ही बघा काय झालं इकडे की गवहू बेनो चियोन गवहू बेनो चियोन म्हणजे ह्या बायका ज्या त्या फेमिनिस्ट झाल्या त्या बायका गवू त्या उंच झाल्या इकडं गमार एक्सप्लेन करते की दोन बुटक्यांच्या मधनं उंच बाई जायची जास्ती मोठी दिसायला बेनो चियोन तिलाखना नेतुयोत गगन म्हणजे वरती मान म्हणतात त्यांच्या तुझ्या डोक्यावरती जशी काही एन्सायक्लोपीडिया आहे आणि अशी वरती बघून चाल टक 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 करून गमारा इकडं पसूक मध्ये पण बघून नेतियोत गगन मेशकरोत येणाय म्हणजे ते डोळ्यांमध्ये काय काय लावून त्यांचे डोळे मोठे करतात छोटे करतात नाही माहिती काय करतात पण डोळ्यांमध्ये त्याचा इपूर करतात आपण वाचलं असतं बेजा असे पिरुशीम केन अशी असते पण त्याला चार शिवर लागतील एक चॅप्टर संपायला गवन नेतुयोत गवन म्हणजे तिथे त्यांची मान जी आहे ती वरती आहे उंच करतात उमेशकरोत कलर करतात मोठे करतात आलोक ותפוף תלכנה ברגליהם תכסנה इकडं तकसना बरगलेम तकसना म्हणजे हिल्स म्हणजे ती उंच बाई आहे ऑलरेडी आणि ती पायामध्ये ऑलरेडी हिल्स घालते इकडे लिहिलं आहे राशिंग इकडे ब्युटिफुल पिरुष आणतात थोडक्यात बघू बोलतात इकडे काशे आयु अवोद बशूक म्हणजे जेव्हा ते जातात बाजारामध्ये एचेल बखुरे इस्रायल דורסתו ברגלה, म्हणजे पायाचे आवाज करतात टॉक 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 आवाज करतात ורומזות לו צד חיבת נואפות, म्हणजे डोळ्याने त्यांना इशारा करतात חיבת נואפות כדי להעביר बो יצר הרע, म्हणजे त्यांना मुद्दामून त्याला हे करतात त्यांनी יצר הרע त्याच्यावरती त्याला हे करण्यासाठी मुद्दामून त्याला करतात בכעס זה של נחש आणि इकडे लिहितात जेर של נחש दुसरे पिरुषी मानतात की त्यांच्या पायामध्ये फिलू ते परफ्यूम जो लावतात त्याच्यामध्ये पण त्याच्या येचर आहे म्हणजे ते कुठले कुठले जनावरांच्या त्यांच्या हार्मोन्स मधनं तो परफ्यूम केला तयार की जेव्हा ते माणसाकडे मुद्दामून त्यांच्यावर बोलून करून हे करून ते करून वास देऊन त्याला जास्ती त्याचा येचर आरा त्याला हे करायसाठी इकडं या पसुकी माहित थोडेफार हे फक्त ए, ए, त्यांच्या ह्याच्याबद्दल आहेत मला वाटतं 5 मिनिटात आपण संपवू इकडे लिहिलंय वयोमेर हशेम बघितलं आपण שיפח אדוניו קודקודו בנות ציון והשם פתחן ירב טוב एक्सप्लेन करतो इकडे काय लिहिलंय शिपेख अदोना कोतकोदो शिपेख म्हणजे जिकडं तिकडं बघू पुढच्या पसुकीमध्ये इकडं मी हे सगळे हे जे पुढचे जे पसुके आहेत ते त्यांचे वस्त्र जे आहे ते त्यांच्या अंगावरती जे कपडे घालायचे त्याच्याबद्दल डिस्कशन आहे पण इकडे लिहिलं आहे की जिकडं खेन शिपेख मी लाशन वाचतो नाही बघा तुम्ही बघा इकडे अर्थ काय आहे तो בסדר טוב זה שיפח לשון צרת כמו מספחת היא ועל שנכתב בשין דרשו בו רבותינו בפסיקה רבה בולטת שתעשינה טפחות מוקדנות ויש שדורשים שהרבה בהם משפחות של קינים म्हणजे डोक्यामध्ये तिने वीग घातले כן आपण बघू इकडे त्यांचे वीग होते त्यांचे पेओत होते आणि ते पेओत त्यांनी घातले स्वतःला अजून उंच करायसाठी आणि त्याच्यावरती अजून टोपी म्हणजे अजून ती वरती मोठी उंच दिसायसाठी आणि बोलते हाशेम तिकडं ते नाशिम होते त्या केसांमध्ये तिकडं त्यांना सपाखात आणलं म्हणजे तिकडे त्यांना टकला पाडल तिकडं त्यांना चिनी मानल जिकडनं त्यांनी पाप केली त्यांच्यावरती तिकडं त्या जागेवरती तिकडं येईल कॅन फेमस स्टोरी आहे की इंडियाची इस्रायलची सुपर मॉडेल होती कॅन फेमस स्टोरी आहे इकडं आणि ती माझ्या राफकडनं स्टोरी ऐकली ती होती माझ्या राफची वन ऑफ द क्लोज रिलेटिव्ह होती आणि तिला जी तिचा
जी सिंबल होता तिचा की ती ब्युटिफुल हे ते, त्या जागेवरती तिला मखाला झाला. ए, कॅन तिकडे तिला कॅन्सर झाला. आणि त्या कॅन्सरनी दुसरीकडे कॅन्सर स्प्रेड आउट झाला आणि फायनली ती हे झाली. तिने प्रयत्न केला चुबा करायचा, पण इट वॉज ऑलरेडी टू लेट. आणि जेव फिनिश केलो तिकडं त्यांचा हे झाला. बोलतात तो हे बोलतात तिकडे कोदो म्हणजे डोक्यामध्ये डोक्यामध्ये त्यांना टकला पाडेल म्हणजे तुम्हाला समजते कर्णोत म्हणजे जे किमोथेरपी ती लेझर थेरपी त्याच्याबद्दल इकडे डिस्कशन चालू आहे की जिकडे तुम्ही जास्ती तुम्ही दाखवाल तिकडे तुमचं हे करत वे तिफ पठाण यारा राशन लोखाव बेलाशन गोदेल म्हणजे ओपनिंग करल ती आपण डिस्कशन केली होती स्टोरीची. ते बोलले आम्ही अरे एवढे सुंदर आहोत हे आहोत ते आहोत, आम्हाला कोण पण घेईल. आणि ते थांबले होते त्यांच्या गोईम जनरल्स गोईम ऍडमिरल्स ते घेतील. त्यांनी बेमेत घेतलं त्यांना. आणि हाशेमनी त्यांचा त्यांचा ब्लड मेन्सेस चालू केला आणि त्यांचे किकारो त्यांचे लिमोझिन्स त्यांनी घाणेरड्या केल्या आणि त्यांनी बायकांना फेकून त्या घोड्यांच्या पायाच्या खाली त्यांना तुडवलं. बोलतात ביום ההוא יסיר השם את תפארת האקסים, תפארת האקסים, רש"י इकडे बोलतील बूट्स, हिलवाले बूट्स वशिबिसिम והשרבונים. טוב, हे सगळे हे आहेत शबितीम हे आहेत डोक्याचे सारोनिम. सारोनिम आहेत पण डोक्याचं वस्त्र. हा नोतफोत गळ्यामध्ये पेंडंट छातीपर्यंत येते बोलतात. आणि मोठा तिकडे छातीमध्ये पेंडंट टाकतात लक्ष डोळा घ्यायच्यासाठी तिकडे. नोतफोत השיירות והרעלות, हे सगळे त्यांच्या ऑर्नामेंटच्या बद्दल डिस्कशन आहे. הפערים והצרעות והקישרים, בתי הנפש והלחשים. पट्ट्यांच्या बद्दल डिस्कशन केलं इकडे. बांगड्यांच्या बद्दल डिस्कशन आहे पुढे याच्यामध्ये. तबावत म्हणजे अंगठ्या. निजमे हाफ, निजमे हाफ म्हणजे हे सगळे त्यांचे तक्षितीम बद्दल 24 आहे ते तक्षितीम. בעזרת השם שבועות वेळेला 24 तक्षितीम आपण वाचतो. 24 बुक्स ऑफ नाख. त्याच्याने शखीनाला तिचे आपण कपडे देतो. התיבות ונזני הזעם מלחצות. שנייה, הנפש הלחשים आहे נזמי ओझन. कानामधले मोठे मोठे आगिलीम त्याच्याबद्दल डिस्कशन आहे. आणि लाखाशीला काय बोलतात, ती कानाच्या जवळ त्याला जवळ बोलवते त्यावर बोलायला कानामध्ये. מחלצות, מחלצות ומטפות ומטפחות והחריטים. इकडं राशी आणतात फुल एक्सप्लेनेशन. त्याच्या डोक्यामध्ये ती कव्हर करते. त्या डोक्याच्या वरती अजून ती मोठा कुठला फूल लावते का काय लावते म्हणजे जास्ती सक्रानूत तिच्यामध्ये यायच्यासाठी. ज्याच्यामुळे बोलतात की स्निओत जी आहे ती नाही कपड्यांमध्ये आहे, ती बिहेवियर मध्ये आहे, ती आतमध्ये नेफेश मध्ये आहे. कारण की बेमेत बाई होऊ शकते कम्प्लिटली चनुआ, पण ती मोठ्या मोठ्या शब्दामध्ये बोलू शकते आणि शब्द चांगले नाही बोलू शकते. पुरुषांबरोबर ती डोळ्यांचा कॉन्टॅक्ट करते. ऑब्विसली ती चनियूत जी आहे ती फक्त खिचोनी आहे. आतमध्ये जी चनियूत जी आहे ती खोखली आहे, ती फिनिश्ड आहे. तिला चनियूत नाही बोलत. והגילונים והסדינים, कपड्यांच्या बद्दल डिस्कशन आहे. והנצנפות रदिदीम म्हणजे त्यांचे जे कपडे घालतात त्याच्याबद्दल डिस्कशन आहे. והיה तחת बושם मक, ज्या जागेवरती ते बोसेम लावायचे. हिने पशात כן, मी मफरशी पण नाही बोलत, फक्त ट्रान्सलेशन करतो. वהיה तחת बושם मक, ज्या जागेवरती तिकडे ते फेरमोन्स आणि हे ते मोठे मोठे परफ्यूम लावायचे कुठल्या कुठल्या ब्रँड्सचे. माक म्हणजे ती जागा कापून काढायला लागेल. माक म्हणजे बोलतात निमा नो ती जागा राहणार नाही, त्याच्यामध्ये खराब होऊन जाईल. जसं लिहितात मक्कोम शायू मितबस्मोत आयुष्यामा निमाक म्हणजे गँग्रीन तो कापून काढायला लागते बाहेर. बोलतात तिकडे व्यायात आखात खगोळा जिकडे त्यांचे पट्टे होते. निकपा म्हणजे ती जागा जी आहे ती त्याला कोड आली तिकडे. ताखात मासे मिक्षा कोरखा, आणि तिकडे जागेवर टक्कल पडला. कोरखा जिकडे ते मिश्का लावायचे, लोशन्स लावायचे, हे करायचे वास याच्यासाठी तिकडं कोरखा, तिकडे टक्कल. आया पेगितील मेखगोरेत साख हिताखात योफी, आणि जिकडं सुंदर होती तिकडं कुरूप झाला. מתיג בחרב יפלו וגבורותייג במלחמה. טוב, חייב बोलायला खखामीम बोलतात. आणि जेव्हा कुठला खखाम हा पसूक बोलते त्याच्या अगेन्स्ट सगळे लोक बोलतात हा कसं काय. या पसूक मध्ये लिहिलाय डिफिकल्ट आहे बोलायला, कारण की आपल्याला आनंद नाही होत त्याच्यामुळे.
बोलतात मेताईक בחרב יפלו ובגיבורותייך במלחמה का कारण की तुमच्या पोरी स्नुवत नाहीये, तुमच्या पोरी मॉडेस्ट नाहीये, त्यामुळे पसूकमध्ये लिहिलंय मेताईक बखेरेव. जेव्हा तुमची लोक पडतील वॉर मध्ये ह्या गोष्टीमुळे का कारण की तुमच्या बायका तुमच्या पोरी तुमच्या सुना त्या अशा जातात म्हणून. ואנו ואנו ועבלו פתחיה ונקטר לארץ תשב. बोलतात आणि ह्याच्यामुळे सगळे जे ओपन आहेत गेट जे आहेत ते ओपन होतील. बायका तुमच्या थांबल्यात दुसऱ्या लोकांसाठी यायच्यासाठी. तुमची गिबोरीम लोक आहेत ते ऑलरेडी संपलेले आहेत. रबानीम नाही कोण नाही कोण नाही आणि हे लोक पडतात वॉर मध्ये. बोलतात अनु अनु मिलाशोन इनुई इनुई म्हणजे टॉर्चर आणि अवलू म्हणजे एवेल म्हणजे ट्रॉमा ट्रॉमा नाही केन अवलूत בפתחיה נקטע म्हणजे ते जे गेट जे आहे ते ओपन होऊन जातील. לארץ תשב लिहिता येतात मेगोवा शिफलूत म्हणजे जी येरुशालाईम जी होती जी येरुशलाईम होती जिकडे लोक यायची शिफला ती सगळ्यात खालच्या लेवलचा गोष्ट होणार. तर पुढचं चॅप्टर कंटिन्युएशन आहे बेजात हशेम. आपण कंटिन्यू करू शिकायला बेजात हशेम आणि स्ट्रॉंग होत राहू प्रत्येक वेळेला आपल्या मिदोत मध्ये आपल्या तोराच्या लिमूद मध्ये आपल्या मिचवत मध्ये की नवी जे बोलतात ते आपल्या डोळ्यासमोर आहे कॅन कोणाला कोणाला अजून सांगायची गरज नाही काय चाललंय कॅन डोळ्यासमोर तुम्ही रस्त्यावरती चला अफिलो गिवा चाऊल मध्ये या गोष्टी तुम्हाला दिसतील तिकडे. तर हशेम जकेनो कोणा प्रश्न असेल तर विचारा नाही तर बेजा हशेम आपण इकडे थांबू. तर काय प्रश्न आहे ज्यूज लेडीज डुईंग जॉब्स इन द ऑफिस ऑफ स्मॉल. त्यांना पण स्त्रियोतनी राहायलाच पाहिजे ना, त्यांना ऑप्शन नाही इकडं पण जेवढा स्वतःला ती हे करेल तेवढं जास्ती चांगलं ना. तुम्ही विचारू शकता तुम्ही नंतर मला विचारू शकता फोनवर तुम्हाला पाहिजे तर कम्फर्टेबल नाही तुम्हाला इकडे वाच तर तुम्ही नंतर मला विचारू शकता काय प्रॉब्लेम नाही. कसं आहे ओके. जात असेल तुम्ही मला प्रायव्हेट येऊन विचारू शकता तुम्हाला प्रश्न असतील तर मी प्रयत्न करेन तिकडे उत्तर द्यायचा. तो दावा सगळ्यांना.